हॅलो. संत समागम एखादी परी पावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टांचे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक ते भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टांचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टांचे. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नो परब्रह्मलिंगो भसी पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची, या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्था बत्तारम कलांकांग तेजोदी कामोदी वक्त्रम कलानीश वादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजिज्ञा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा,
लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोणी. आता आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यारत कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनीय आता सेवेसी आरंभिता होतो आहे. धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा. धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा. हो धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा धन्य प्रताप पायाचा माझा सद्गुरु राया. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा धन्य प्रताप पायाचा माझा सद्गुरु राया. काय हो उतराई उतराई दंडचरणे माझे डोई. काय हो उतराई उतराई दंडचरणे माझे डोई. उतरणी. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊ उतराई त्यांचे चरणी माझी डोई. आइये भगवंत विराजिये आइये महाराज विराजिये आइये भगवंत विराजिये आइये महाराज विराजिये आइये 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 महाराज विराजिये आइये भगवंत विराजिये आइये श्री संत सावता महाराज की पाठीमागून आवाज येऊ दे बर का. आवाज आल्याशिवाय पुढं कीर्तन सरकत नाही याची दक्षता घ्या. हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. वा वा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पती असणार जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून संत परप्रकरणातील सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 अभंगावर वेचन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पावन पवित्र दरबार मौजे बन सारोळा याच नगरीमध्ये हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हा चालत असणारा नामयज्ञ सोहळा म्हणजेच भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गेली 5 दिवस झालं हा ज्ञानदान सोहळा सुरू आहे आणि त्याच्यामधला ही 17व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा परमभाग्यानं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं व संयोजक नियोजकांच्या अध्यक्षतेखाली
माझ्यापर्यंत आलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाल तर भीमराव विठोबा माळी व तसेच या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष कुंडलिक बप्पा शंकर माळी असे हे या दोघांच्या कार्याध्यक्ष खाली चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि त्याच्यामधील ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेली आहे व आपण सर्वांचंच योगदान या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. सगळेच मिळून हे सावता महाराजांची काय म्हणायचं मूर्ती स्थापनेनिमित्त गेली 17 वर्ष झालं हा ज्ञानदानाचं सोहळा म्हणजेच ज्ञानयज्ञ सत्र चालू आहे आणि त्या 17व्या वर्षामधील म्हणजे एक तपापुरती सोहळा झालेला आहे आपला. आपण दुसऱ्या तपाला लागलेलो आहोत पण सारोळेकर आणि त्याच्यामधली ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेली आहे. तसेच ज्यांच्या मार्फत फोन आलेला ते म्हणजे आमचे चैतन्यजी महाराज. गोड असा हात आहे, गोड असा स्वभाव आहे आणि गोड असं वादन आहे. महाराजांकरता एकदा जोरदार टाळी होया. स्वभावही तसाच आहे. आणि आमचे गव्हाणे महाराज आदरणीय गायनाचार्य गव्हाणे महाराज आहेत. आपलं नाव काय परिचित नाही महाराज, पण आदरणीय श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आणि आमच्यासोबत आलेल्या सुप्रिया ताई अल्दर महाराज व ज्यांची संस्था आपल्याला गेली 5 दिवस झालं उपस्थित आहे ते वारकरी शिक्षण संस्था केजची या ठिकाणी 5 दिवस झाली ही लहान लहान बाळगोपाळ या नामयज्ञ सोहळ्यामध्ये. हो सगळ्यांचीच नाव आहेत. तुमच्या काय मनात शंका आहे का? सगळ्यांच्याच अध्यक्षतेखाली हा नामयज्ञ सोहळा हे सत्र चालू आहे व तसेच ज्यांच्याकडं आपण व्यासपीठ दिलेलं आहे त्या म्हणजे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मीराताई महाराज शिंदे. या गेली 5 दिवस झालं व्यासपीठावरती आहेत. गोडा असा स्वभाव आहे व आपल्या विनेकरीताई आणि गावातील सर्वच भजनी मंडळ. आणि दादा तुम्ही ही सगळ्यांचीच नावं घेत बसले तर टाईम पुढं जाईल, पण सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा सुरू आहे. तसेच 2 चोपदारात मला काही ताण नाही, पुढच्यानी जरी ताण दिला तरी पाठीमागून 2 चोपदार उपस्थित आहेत, त्याच्यामुळे मलाही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. आणि माझ्यासोबत आलेले काही जणांचे गुरु म्हणजे माझे सासरे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण काका महाराज सामनगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणीही कोटी कोटी प्रणाम. महिला मंडळ माझे सासरे आहेत. मी खूप सन्मानाने आदराने सांगत असते माझे सासरे आहेत, गुरु आहेत परंपरेचे. ही आमची परंपरा चालू आहे ना, त्याला ही 7वी पिढी आहे. माझ्या मिस्टरांची 7वी पिढी आहे आणि त्या 7व्या पिढीमधील मी 7वी सुनबाई म्हणजे 7व्या पिढीतली सुनबाई म्हणजे माझ्या सासऱ्यांची सुनबाई थोरली आज या व्यासपीठावर आहे. मला सुद्धा अत्यंत आनंद वाटतो की मी अशा घराण्यामध्ये गेले, मी अशा सासऱ्यांची सुनबाई झाले. महिला मंडळ असो महाराज म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. संतांचा समागम जीवनामध्ये अवश्य प्राप्त झाला पाहिजे. त्याने काय होईल महाराज? संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संत समागम संतांची संगती महाराजांचं वाक्य आहे. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. श्वान याने कुत्रा. महाराज म्हणतायत जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं आहे, मला संतांच्या दारातलं जसं कुत्र राखणीचं काम करतं तसं जरी माझ्या आयुष्यामध्ये राखणीचं काम आलं तरी सुद्धा मी मला धन्यता समजेल. कुठल्याही परीनं प्रकाराने पण मला संतांची संगती मिळावी म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत. मग काही बनसर्वेतल्या लोकांनी विचारलं, ओ जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला माहित आहे का श्वान म्हणजे कुत्रा? अहो तुम्ही संत आहेत तरी सुद्धा तुम्हाला संतांच्या दारामध्ये सेवकत्व आवडतंय. कशामुळं? काय कारण आहे त्याचं? तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांनी विचारलं जगद्गुरु तुकोबरायला, का हो महाराज कशाकरिता तुम्हाला संतांच्या दारामध्ये जायचंय? महाराज म्हणले तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टांचे. मला त्या संतांच्या दारामध्ये
मला त्या संतांच्या दारामध्ये रामनामाचं श्रवण घडणार आहे एवढंच नव्हे, उचिष्ट अशा भोजनाचा लाभ सुद्धा मला जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून मी कुठल्याही पद्धतीनं त्यांचं सेवकत्व घ्यायला तयार आहे. मग नुसता जरी तिथं कामवाला जरी म्हणून राहिलो तरी सुद्धा माझ्या जीवनाचं कल्याण आहे. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक देते. मी त्या संतांच्या दारामध्ये कामवाला होईल. बटईनं काम करणारा. ती एक शिवी पण आहे बघा, आमच्या इकडं आहे, तुमच्या इकडं आहे की नाही मला माहिती नाही. बटकुरी ही शिवी आहे, तुमच्या इकडं आहे का? महिला मंडळीची खूप प्रसिद्ध शिवी आहे. हा, बटकुरी. तसं म्हणजे महाराजांचं सांगणं आहे, बटकुरी म्हणजे बटईनं काम करणारी, तिचा अर्थ आहे बरं का. म्हणजे बायांना चिडवण्यासाठी बाया म्हणत असतात, लय शहाणी गेली काय, काम करणारी माझ्या दारातली हू, अशी त्याची शिवीचा अर्थ आहे. महाराज म्हणतायत कामारी होईल, बटीक होईल, सेवेचा सेवक होईल, पण संतांच्या दारामधलं का? कशामुळे तुम्हाला संतांच्या दारामधलं सेवक व्हायचंय? कुठलंही काम करायला का जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही तयार आहेत? महाराज म्हणले तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टांचे. म्हणून मला त्या संतांच्या दारातला सेवक व्हायचंय. म्हणून मी त्या संतांच्या दारामधली सेवा करत असताना ना कुठलंही काम करणार आहे, कुठल्याही पद्धतीनं, कुठल्याही परीनं, कुठल्याही प्रकाराने, पण संतांच्या दारामधलं. मग पुढे बोलतायत जगद्गुरु तुकोबर आहे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संतांची. अरे मला उचिष्ट अशा भोजनाचा लाभ प्राप्त होणार आहे. एवढंच नव्हे तर सर्व सुखाची प्राप्ती सुद्धा मला त्याच ठिकाणी होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मला संतांचा समागम जीवनामध्ये आवश्यक आहे. हे अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल एक नाव घ्यायचंच राहिलं. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे समाधान महाराज, गव्हाणे महाराजच ना आपण, बोराडे महाराज. मी तुमचंच मगाशी गव्हाणे नाव घेतलं, सॉरी. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड नामयज्ञ सोहळा आहे. आपली बन सारोळेकरच का सिस्टीमवाले दादा, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. गेली 5 दिवस झालं ते अशीच सेवा देत आहेत. आणि काल जशी दिली होती ना, म्हणजे चांगली उत्तम ठरी होती. आम्ही काल जशी दिली होती तशीच आज सुद्धा ते देणार आहेत बरं का महिला मंडळ. पण तुम्ही मला साथ द्यायची. महाराज म्हणतात संतांचा समागम मला जीवनामध्ये आवश्यक आहे, तो मला प्राप्त व्हावा. त्याच्यासाठी माझा एवढा अट्टास आहे. माणूस घडतो तो संगतीनं, माणूस बिघडतो तो संगतीनं. माणसाच्यात चांगले गुण येतात ते संगतीनं, माणसाच्यात वाईट गुण येतात ते सुद्धा संगतीनं. माणसाच्या खिशातले पैसे जातात ते सुद्धा संगतीनं, माणसाच्या खिशात पैसे येतात ते सुद्धा संगतीनं. म्हणल्यावर खिसा भरायचा की खिसा रिकामा करायचा ते आपल्या संगतीवर अवलंबून आहे. मग संगती जीवनामध्ये आवश्यक आहे. हा, चांगल्याच्या संगतीला लागलं की चांगलंच होत असतं. महाराज लोकांच्या संगतीला लागलं की महाराज म्हणून पदवी प्राप्त होते, नका का काही येईना. पण पेताडाच्या संगतीला लागलं, पेताडा होती ती पेताडाच्या संगतीला नसतंय का हे असं म्हणतात लोक. संगत खूप महत्वाची आहे. हो, एखादा गंजडी जरी असला ना, एखादा पेत नसू द्या सक्का मित्र, ती म्हणतो मी झुरका मारून येतो, ती झुरका मारायला जातो, हे अलीकडे उभा राहतो, ती झुरका मारून आलं की बघणार म्हणते आले बघ ती गंजाडी. असं असतं महाराज. त्याच्यामुळं आपण ठरवायचं संगत नेमकी कोणाची करायची. ती माणूस संगतीनं सुधारतो आणि संगतीनं संघाचा महिमा वा 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 रतन उतार, संघाचा महिमा आते जावे आगमा संत सेवी, संत सेवी ते जावे आगमा संत सेवी. रतन उतार संघाचा महिमा, रतन उतार
महाराजांच्या संगतीमध्ये जायचं इतकं महत्वाचं आहे. हो, लोक आम्हाला नाही जरी काय आलं ना आणि आम्ही जरी महाराज लोकांसोबत फिरलो ना बनसारोळेकर, तरी सुद्धा म्हणतात महाराज या 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 या. हो, या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा महाराज म्हणून पदवी आहे का? महाराजांच्या संगतीमध्ये आहेत. हो, मग कोणाची संगती करायची आपण ठरवायचं. हो, आपण ठरवायचं. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल ना दादांनो, तर संतांची संगती आवश्यक आहे. हो, म्हणजे चांगल्याच्या संगतीत आलं की चांगलंच होत असतं. म्हणून संगत करावी सदा सज्जना. वा 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 वा. संगत करावी सदा सज्जनाची. संगत करावी सदा सज्जना. संगती करावी सदा सज्जना. करावी सदा सज्जनाची. संगत करावी सदा सज्जनाची. संगत करावी सदा सज्जनाची. करावी सदा सज्जनाची. नसावी कधी तुझ्याची. सावधी नसावी कधी तुझ्याची. संगत करावी सदा दीपा. संगत करावी सदा सज्जना. संगत करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कदा दुर्जनाची. वा महाराज, काय प्रमाण गोड दिलं. वाजवा वाजवा, टाळ्या वाजवीत जा पटलं तर. हो, बरं वाटतं आम्हा लोकांना. हो, खरंच वाजवीत जा. त्याला जीएसटी नाही लागू झाला, सगळ्याला जीएसटी लागू झालाय. होय, जरा दाद देत जा, बरं वाटतं जरा. काय पैसे लागत आहेत का सांगा की मला तुम्ही. उभं राहायचं आणि ती म्हणायचं प्रमाण तुम्हाला एवढं सोपं वाटतं काय सांगा ना मला तुम्ही. तुम्हाला कीर्तनाला यायचं अवघड वाटतं. मला मंडळ पाल कुठं राहते. पाल 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 कुठं राहती. भिंतीवर भिंतीवर लपती. कुठं कुठं लपती. बोला बोला बोला. पार्टीनं पार्टीची साथ देत जा. कुठं लपती. भिंतीवर लपती. कशाच्या आड. हा, मांसाहार करती का शुद्ध शाकाहारी. बोला ना. शाकाहारी हा का मांसाहारी. पाल पाल पाल. हा, पाल. काय खाती. हा, किडा कीटक खाती ना. पाल पाल. लपती कुठं माहिती का. लपती कुठं. जगद्गुरु तुकोबरायांच्या फोटोच्या आड. संत शिरोमणी सावता महाराजांच्या आड फोटोच्या. संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या फोटोच्या आड. विठ्ठलाच्या फोटोच्या आड. म्हणती कसं माहिती का. मी हरिपाठ केल्याशिवाय जेवण सुद्धा. पाल ऐका बरं. पाल कधीच कीर्तनाला येत नाही. कोण. पाल कधीच कीर्तनाला येत नाही. पाल कुठं राहती. पाल कधीच कीर्तनाला येत नाही. कीर्तनाला आलेल्या विचारलंय.
महालक्ष्म्या घरी झोपलेल्या. अन्वय माझा व्यतिरेक तुमचा आहे. हा, मी 11 झाले की निघून जाणारे, उद्याची भांडणं तुम्ही मिटवायची. घरी झोपलेल्या, घरी झोपलेल्या पाली. ऐका बरं, कबूतर कुठं राहतं? कबूतर कबूतर कुठं राहतं? ते माळवादाची घरं होती बघा पहिली, छोटी छोटी दिवळ्या होत्या त्याला. आणि त्या दिवळ्यामध्ये काय राहायचं? कबूतर. काय राहायचं? कबूतर राहायचं. कुठं? त्या दिवळ्यामध्ये कबूतर कधीच कीर्तनाला येत नाही. कोण? कबूतर कधीच कीर्तनाला येत नाही. कबूतर राहतं कुठं? त्या दिवळ्यामध्ये राहायचं कबूतर. हो, कबूतर कधीच कीर्तनाला येत नाही. मग परत नातू मोठा झाला, मग नातू म्हणायला लागला, कबूतर जा 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 कीर्तनाला जा. आता बघा ना, किती सुंदर नियोजन केलंय. आपल्या गावाची लोकसंख्या साधारणतः सरासरी जरी जनगणनेचा विचार केला ते 14 ते 15,000 लोकसंख्या आहे. लहान आहे का आपलं गाव? हो, मोठं गाव आहे. मला सांगा ना, मंडप केवढा दिलाय, काय दीप्यमान सोहळा, नजर लागेल असा आहे. काय मंडप आहे सुंदर, काय सिस्टीम आहे, काय गायनाशारी आहेत, काय वादक आहे. यायला काय होतं कबुतरांना आणि पांडीला? सांगा ना. संयोजक मंडळीने उगच केलं का टाइमपास म्हणून? सांगा ना मला, उगच केलं का? का त्यांना काय दुसरा उद्योगच नव्हता? म्हणल्यावर त्यांना तुम्ही साथ देणं काम आहे ना. निदान ऐकायला तरी येणं, ऐकावं लागतंय. ही बॅटरी चार्जिंग करून घ्यावी लागती. ही 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 बॅटरी. हो, हे डिस्चार्ज झाल्यावर लय अवघड आहे, कुणकड बी पळती ही बॅटरी. हो, म्हणून वर्षातून एकदा सप्ताह होतो. तसे आपल्या गावात बरेच होत असतील सप्ते, अशीच लोकसंख्या असेल. काही काही लोकांचा समज आहे सप्ताह कीर्तन, आमचं काय वय झालं वय आता. तुमचं वय कधी होतं माहितीये का? तुमचं वय पोरग जरा मोठं झालं, त्यांनी दांडा दाखवला की हातात झेंडा, अशी अवस्था आहे महाराज. पण परमार्थ हा तरुणपणामध्येच करायचा आहे. नंतर ही बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर काय उपयोग आहे? हे गलित गात्र होतंय, हे शरीर काय चांगलंय का महाराज? हो, धोकेलय, ही धोकेलय. लोकांचं काय घेऊन बसलाय? दुसऱ्याची आची बात, दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. आपलं शरीर सुद्धा धोका देतंय. दुसरे तर धोका देतील, याच्यात काय नवलंय, पण आपलं शरीर सुद्धा धोका देतं. म्हणून महाराज म्हणतात, अरे बाबा, संतांच्या संगतीमध्ये या. नामयज्ञ सोहळा सुरू आहे, होय, करा साधू संतांची संगती. या धर्म मंडपामध्ये ऐका कीर्तन, करा श्रवण भक्ती, होईल जीवनाचं कल्याण. घरी बसून नाही होणार, काहीतरी चांगलं कानावर पडू द्या तुमच्या, चांगलं होईल म्हणून साधू संतांचा अट्टास एवढा सगळा. हो, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हो, चालू घडीचा जरी विचार केला ना, कलियुगामध्ये कीर्तन हेच श्रेष्ठ साधन चाललंय आणि श्रेष्ठ साधन सांगितलंय. म्हणून हल्ली गावागावामध्ये कीर्तन होतात, गावागावामध्ये सप्ते होतात. म्हणून आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. तन मन धनाने कुठल्याही पद्धतीने त्याची भक्ती आपण केली पाहिजे, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो हो, पावती सुद्धा फाडली पाहिजे. हो हो हो, दातव्यमिति यद्दानं दीयते उपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं. सात्विक दान द्या. देश, अरे ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्याच देशाला म्हटलं जातं भारत माता की जय, अमेरिका माता की. फक्त एक असा मारा भारत देश आहे, त्याला फक्त माता म्हटलं जातं. ना अमेरिका माता, ना फ्रान्स माता, ना जपान माता, फक्त भारत माता. हो, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ
भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ सत्य है और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारती, ओ भारती। टाळी वाजवीचा म्हणून सांगितले, आता मी सांगण्याची गरज भासू देऊ नका. फुकट आहे, मोफत आहे, वाजवी जा, बरं वाटतं जरा, तुमचं बी कल्याण होतं. अजून किती सांगू? या शरीरामध्ये 72,000 नाडी आहे. किती किती 72,000 नाडी आहे. या 72,000 नाड्यांना उत्तेजन देण्याचं काम कशाने होत असेल तर टाळीनं. विठ्ठल झाला महाराज अशी मानव मात्र आहे. काय सांगायचं तुम्हाला? फायद्याचं बोला महाराज, तर आम्ही तुमच्या नादाला लागतो, नाही तर तुमचा नादच नको आम्हाला. आमच्या फायद्याचं बोलायचं. अशी मानव मात्र आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायला सांगायचं होतं, बाबा न तुमच्या फायद्याचं आहे हो. संतांच्या संगतीमध्ये या, तिथं रामनामाचं श्रवण घडेल आणि ती जगाच्या मालकाला पसंत आहे आणि ती जगाचा मालक तुम्हाला पसंत करेल हो, तुम्हाला जवळ घेईल हो. पण भावनेनं, निष्ठेनं, श्रद्धेनं तुम्ही त्याच्या जवळ जा. मग येऊन आधत्व मयी बुद्धी निवेशय निव शिष्यशी मयी तर ऊर्ध्वन्न संशय. हा नंतर संशय घेऊ नका की देव माझा होईल का. होय, संशय घ्यायची गरज नाही. एकदा का भावाने निष्ठा त्या जगाच्या मालकाला अर्पण केली, मग देव तुमचाच आहे हो. अनेक साधू संतांसाठी देव आला ना हो. सावता महाराजांच्या मळ्यामध्ये देव आला. काय काय काम केली हो माझ्या देवाने. ए कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी। कांदा मुळा भाजी, मुळा भाजी, ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी। लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी। कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, भाजी कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी। कांदा मुळा भाजी अवघी विठाई, विठाबाई माझी हो हो हो. सावता महाराजांनी आपल्या कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, होय लसणामध्ये जगाच्या मालकाला पाहिलं. एवढंच नाही, जगाचा मालक काम करू लागायला येत होता हो. माया सावतास कृपू लागे, माया सावतास कृपू सावताच कृपू लागे, सावताच कृपू लागे, सजन कसाया विपुला गे मास, सजन कसाया विपुला गे मास, सज्जन कसा विपुला गे मास, सज्जन कसा विपुला गे मास, सावतास कृपू लागे, माया सावतास कृपू लागे, होय, इतकी काम जगाचा मालक करीत होता. भाव होता, श्रद्धा होती, निष्ठा होती. निष्ठा निष्ठी नव्हती तुमच्याकडे, माझ्याकडे निष्ठा निष्ठी आहे हो. निष्ठा निष्ठी असल्यावर काहीच नसतं सापडत. हा
अजिबात नाही. निष्ठा असावी, निष्ठा. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म. हो हो, निर्धार असावा. होय, हा. जगाचा मालक येतो येतो. अहो, चोखोबरायांच्या सोयरीचं, चोखोबरायाची पत्नी सोयराबाई, तिचं बाळांपण सुद्धा जगाच्या मालकाने केलं. होय, निर्मलेचं रूप घेऊन आला माझा जगाचा मालक. हो, चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. शारंगर वहिनी उघडा दार आता मारी. आता मारी वहिनी उघडा दार आता मारी. हे चोखोबाची बहीण झाला शारंगर. चोखोबाची बहीण झाला शारंगर. वहिनी उघडा दार आता मारी. वहिनी उघडा दार आता हो. वहिनी उघडा दार हाका मारी. जगाच्या मालकानं निर्मलेचं रूप घेतलं, चोखोबरायाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दारावरती थाप मारली. वहिनी, दार उघडा, मी आले. होय, वहिनी आतमध्ये रडतीये. बऱ्याच दिवस झालं मालक गेलेत, अजून आले नाहीत. मला 9 महिने 9 दिवस झालेत, कळा सुरू झालेत. मला काय करू देवा? भगवंता, माझ्या पतीला तरी पाठव. ही अवस्था माझी बिकट आहे. त्याच वेळेला जगाच्या मालकाच्या लक्षात आलं, अरे, हा निर्मलेच्या घरी न जाता माझ्या दिंडीमध्ये सहभागी झाला. हा पंढरपूरला आलाय. आता चोख्या काला झाल्याशिवाय गावाकडे जाणार नाही. सोयरीची अवस्था काय होईल? म्हणून माझ्या जगाच्या मालकाने निर्मलेचं रूप घेतलं. ओ बाई झाला. चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंतपण करायला जगाचा मालक आला. आणि ज्या वेळेला बाळंतपण करून निघण्याचा टाईम आला ना, त्यावेळेला निर्मलेने म्हणावं, वैंच चोळी बांगडी करते ना तुम्हाला, हातातल्या बाटलेल्या बांगड्या काढते, नव्या घालते, मंगळसूत्र मणी मंगळसूत्र गाठून आणते, तुम्हाला चोळी शिवते ना. वंश थांबा जरा. नाही, आता जायचा माझा टाइम झालाय. वंश थांबा जरा. नाही सोयरा, वहिनी नको, माझी सुद्धा पोरं बाळा घरी वाट बघतात. कोणती पोरं वयाची? विठू माझा लेकूरवाळा, संगी गोपाळांचा मेळा. जगाच्या मालकाची लेकरं म्हणजे तुम्ही आम्ही. निघालाय देव का? चोखोबरायाचा काला झालेला होता पंढरपुरातला. आता नक्की माझा चोख्या घरी येईल आणि काय म्हणील. म्हणून जगाचा मालक तिथून निघण्यासाठी तयार झाला. आणि त्यावेळेला सोयरा वहिनी म्हणतायत, अहो, चोळी बांगडी तरी करते ना. नको, मला काय कमी आहे हो? माझ्या भावाने खूप मला चांगलं बघून दिलंय. वहिनी, नका तुम्ही काळजी करू, पण एक शेवटचा ऐका ना वहिनी. माझ्या दादाला तेवढा जीव लावा, बास. काहीच नको मला. कोणाला? चोखोबरायांना. त्याचा भक्त आहे चोखोबा. माझ्या भजनामध्ये तल्लीन असतो, म्हणून जीव लावायला सांगितलं. ही भक्तांवरची जीव आहे जगाच्या मालकाचा. नको नको ती कामं करतो माझा जगाचा मालक. फक्त त्याला हाक दिली पाहिजे, आर्त हाक मारली पाहिजे. काय केलं होतं चोखोबरायाने? निष्ठा आणि भावनेने नाव घेतलं होतं, भजन करत होते. जगाच्या मालकाने महिला मंडळ, आपल्याला माहितीये, अरे बाळणपणासारखं घाण आणि नीच काम काय असतं? माझ्या जगाच्या मालकाने अरे विटाळामध्ये सुद्धा हात घातला रे. एवढा भक्तांवरती प्रेम करतो. माझा जगाचा मालक आहे महाराज, तो जगाचा मालक आहे. म्हणूनच संत सांगतायत, बाबांनो, तुम्हाला जर त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर संतांच्या सानिध्यामध्ये या. जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही हो, पण अखंड त्याचं नाव मुखामध्ये ठेवा हो. येतो माझा जगाचा मालक. अनेक जणांची कामं केली हो. अहो, अर्जुनाच्या घोड्याचा खरारा सुद्धा माझ्या जगाच्या मालकाने केला. होय,
युद्धामध्ये रथाचा सारथी सुद्धा माझा जगाचा मालक झाला. काय काम करावे? अरे नीच कामं केली, चांगली कामं केली, प्रत्येक काम माझ्या जगाच्या मालकाने केलं महाराज. हो, करतो माझा जगाचा मालक. फक्त आणि फक्त त्याला लागते ती निष्ठा. हो, फक्त लागतो तो भाव. म्हणून महाराज म्हणतायत, आम्ही काही जरी झालं ना तरी संतांच्या संगतीमध्ये आलो की आमचे विचार सुद्धा चांगले होतात आणि आम्हाला चांगलं सुचतं. एवढंच नव्हे तर आम्हाला त्या जगाच्या मालकाचं नाव कसं घ्यावं हे सुद्धा लक्षात येतं. कारण संतांचं ब्रीदच एक असतं. सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत आणि सतत साधू संतांच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त जगाच्या मालकाचं नाव असतं. म्हणून तो जगाचा मालक त्यांचा कैवारी होतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघाद निवाराय. हो, येतो येतो. पण काही जरी झालं ना हे सगळं करण्यासाठी, हो हो, हे सगळं करण्यासाठी आम्हाला संतांची संगती आवश्यक आहे. हो, तुम्हाला सांगू का, तुम्ही बाळूमामाच्या मेंढ्या पाहिल्या का? बाळूमामाच्या मेंढ्या, बाळूमामाच्या मेंढ्या पाहिल्या का? त्या मेंढीला काय म्हणतात हो? त्या मेंढीला मेंढी माऊली म्हणायला लागली लोक. माऊली मेंढराला. का का? संत बाळूमामाच्या सानिध्यामध्ये त्या मेंढ्या आल्या. पण काही मेंढर त्यांच्या पाहुण्या रावळ्यालाच घेऊन चालले. त्यांच्या पाहुण्या रावळ्याचा. पण पाहुण्याचा विचार केला पाहिजे का नाही? आम्ही आता गावात आलो की लगेच जे पाहुणे होते ती जवळ आलेच ना. तसं जे मेंढ्यांचे पाहुणे आहेत, मेंढ्यांचे पाहुणे कोणचे कोणचे आहेत तुम्हाला माहिती असेल कदाचित. मग त्यांच्यावर अन्याय करावा का? कुणावर? मेंढ्यांवर, मेंढ्यांच्या पाहुण्यावर. नाही करावा. हो, जो अन्याय करून आतमध्ये घालतो ना त्याला पचवणारा सुद्धा माझ्या जगाचा मालक आहे. होय, आपण जे अन्न खातोय ना दादांनो, ऐका महिला मंडळ, आपण जे अन्न खातोय ते पचवायचं ह्या बोलणाऱ्या टुळू महाराजाला नाही बरं, त्या जगाच्या मालकाला. हो, अहम वैश्वनूर्भूत्वा प्राणिनांदेहम आश्रितः प्राणापान समायुक्त पचम्यान्न चतुर्विधम. त्या जगाच्या मालकाला अन्न पचवायचंय म्हणून खाणाऱ्यानं पिणाऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे. महाराजाचं काय थोडंच जातंय. पचवणारा तो जगाचा मालक आहे. हो, म्हणून मला सांगायचंय, चांगल्याच्या संगतीत आलं की चांगली पंगत भेटते. हो, आणि पंगत जर बदलली ना, मला वाटतं दुसऱ्या जर पंगतीत गेलो ना पाठपर्यंत सुद्धा राहत नाही ती पोटात. पाठच कळा करायला लागते. पण साधू संतांच्या संगतीला आलं का स्वादिष्ट अन्न असतं. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. प्रहलाद जी बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. मिट जाए दिल की बात रे, मिट जाए दिल की बात रे, वो तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बनेगी. वा 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 वा. आता कळालं. महाराज म्हणतात संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. हो, म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये या. मग महाराज म्हणले आम्ही नेमकं यायचं, पण कुठल्या रूपाने यायचं? समागम करायचा, परंतु कुठला? संत समागम एखादी परी. संत समागमे एखादी परी. हो, संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी. संत समागमे
समागमे एकादिये परी हो संत समागमे एकादिये परी संत समागम एकादिये परी वायकाचे द्वारी श्वानयाती वायकाचे द्वारी श्वानयाती येते राम नाम होईल श्रवण येते राम नाम होईल श्रवण येते राम राम होईल श्रवण येते राम नाम होईल श्रवण संत समागम एखादी परीन व्हावे त्यांचे द्वारी श्वान यतिका तेथे रामनाम होईल श्रवणन घडेल भजन उचिष्टांचे हो. जैसा खाय अन्न वैसा होय मन. जसं अन्न खातो तसं आपलं मन बनत असतं, तशी आपली बुद्धी बनत असते, तसे आपले विचार बनत असतात. म्हणून आपण ठरवायचं कसं अन्न खायचं, ते कोणाच्या सानिध्यामध्ये जाऊन अन्न खायचं. एक वेळेचा प्रसंग आहे. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत. 57 दिवस झालेत भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत आणि पांडवांना तत्वज्ञान सांगू लागले. त्यावेळेला द्रौपदी जवळ गेली आणि तत्वज्ञान पाहून हसू लागली. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणले, बाई कुलवान स्त्रीनी हसू नये. का हसली ग? ती म्हणली उगच हसले. ती म्हणली अगं कुलवान स्त्रीनी हसू नये. एकदा हसलीस तर महाभारत झालं. बाई अंधे के बेटे, अंधे म्हणलीस आणि हसलीस. बाई तुझ्या हसण्यामुळे महाभारत झालं. आता का हसली? तात सहज हसले. बाई सहज का हसली? तुमचं तत्वज्ञान ऐकून हसले. वेडी, तत्वज्ञान ऐकून कोणी हसायचं नसतं, तर गंभीर व्हायचं असतं. होय 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 तात. कुलवान स्त्री समजताय, सून समजताय, मला खरंय, सगळ्या गोष्टी खरंय तात. पिताश्री पितामह ऐका, मला तुम्ही कुलवान समजताय ना. तुमचं तत्वज्ञान पाहून मी हसले. तात ऐका. का हसले? बाई हसायचं नसतं. हो अगदी बरोबर आहे. अहो ज्या वेळेला ही तुमची सून भर सभेमध्ये उभारलेली असताना दुःशासन तिच्या अंगावरचं वस्त्र खेचत होता, तिला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेला कुठं गेलं होतं तात तुमचं तत्वज्ञान? कुठं गेलं होतं? आता तुम्हाला आठवतंय? अहो त्यावेळेला कुठं गेलं होतं तुमचं तत्वज्ञान? सून समजताय ना मला, कुलवान समजताय ना घराण्यातली? होय होय. मग त्यावेळेला तुमचं तत्वज्ञान नाही का तुमच्या लक्षात आलं? तुम्ही का म्हणला नाही दुःशासनाला मूर्ख, भाऊजाईच्या अंगाला हात कशाला लावताय? का म्हणला नाही? पितामह का तुमची त्यावेळेला वाचा उचलली नाही? होय ग द्रौपदी होय. तुझ्या यपती देवांना आताच मी तत्वज्ञान सांगते. त्याचं कारण आहे, मी बाणाच्या शय्येवर पडलोय ग. माझ्या अंगामध्ये आत्ता मात्र रक्ताचा थेंब सुद्धा राहिलेला नाही. माझे फक्त आणि फक्त काष्ठ याने हाडं राहिलेत, स्वच्छ निर्मळ जी पहिली माझी होती ती. आणि आत्ता मला ते तत्वज्ञान आठवतंय, कारण तुझ्या यपती देवाने माझ्या अंगामध्ये पूर्णतः बाण मारलेले आहेत. मी जे अन्न खाल्लं होतं ना, ते अन्नामधून बनलेलं रक्त या सगळं पृथ्वीवरती सांडलंय. आणि आता मात्र माझं शुद्ध आणि काष्टाचे हाडं राहिलेत.
बाई, मला माझं तत्वज्ञान त्यावेळेला का आठवलं नाही त्याचं कारण आहे, मी त्या वाईट दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, म्हणून जवळ असलेलं तत्वज्ञान मला सुद्धा आठवलं नाही. आता आठवतंय त्याचं कारण आहे, माझ्या अंगात ते वाईट खाल्लेलं रक्त राहिलं नाही, फक्त आणि फक्त शुद्ध असे काष्ट हाडं राहिले. त्याच्यामुळं माझ्याजवळ असलेलं तत्वज्ञान मला आठवते. भीष्माचार्यांसारख्या महापतींची अशी अवस्था आपली तर काय होईल हो धाब्यावर खाणाऱ्याची. सांगा ना महाराज, काय होईल अवस्था. म्हणून महाराज म्हणतात, जैसा खाय अन्न वैसा होय मन. जसं अन्न खात असतो ना आपण, तशी आपली बुद्धी बनत असते. म्हणून खाताना सुद्धा विचार करून युक्त आहार विहार, आहार विहार, निर्म इंद्रियासी सार, ओ नसावी बासर, ओ नसावी बासर, ओ निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, निद्रा बहु भाषणे, युक्त आहार युक्त आहार ओ युक्त आहार विहार, नेम इंद्रिया सार, हो नसावी भाकर, निद्रा बहु भाषण, महत्व आहे. युक्त आहार विहार, हो आहाराला खूप महत्व आहे महाराज. आहारानेच तर सगळे विचार बनत असतात. सात्विकपणा सुद्धा आहारामध्येच आहे. जसं अन्न खातो तसे विचार बनत असतात. मग आपण कुठल्या संगतीमध्ये गेलोय, कुठल्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर कुठला आहार घेतोय हे खूप महत्वाचं आहे. ही तर मला आनंद वाटतोय, तरुण वर्ग दिसतोय कीर्तनाला, हो आनंद वाटतोय. नाही तर काही काही तरुण सकाळी जातो घरून, काय काय तरुण सकाळी जातो घरून, संध्याकाळी आणायला लागतो धरून. तू असतो तरुण, पण माझं पण सारवळगाव छान आहे, हो बऱ्याच प्रमाणामध्ये तरुण कीर्तनाला उपस्थित आहे. मी म्हणते तरुणाच्या हातात सप्ताह देत जा, चांगलं करतेत बिचारे नियोजन. आमच्या इकडचे काय काय म्हातारे सुधरूच देत नाहीत, यूज देत नाहीत. मला सांगा, पिकलेली पानं गळून जायची आहे का नाही, किती बी पाणी घातलं तरी त्याला काय पालवी फुटायची का. पण होय म्हणा महाराज, तसंच आहे. अवकुटाना काय सांगायचंय, आमच्या इथले चांगले आहेत हो, तुम्हाला नावं ठेवण्यात नाही. माझ्याच गावामध्ये तसले कुठं नाही. तर ती बिचारे आता ते नवीन असतात, तरुण वर्ग नवीन आहे, चुकत असेल थोड्या ताळ चुकू द्या ना, येऊ द्या ना. तू काय पोटातच शिकला होता का. हो ना, शिकतं व माणूस, हळूहळू शिकतं. येऊ द्या तरुण वर्गाला. अहो या कीर्तनामध्ये आलं, चांगले विचार कानावरती पडतील, अभंग कानावरती पडतील, विचार सात्विक होतील, माय बापाला सांभाळतील. हो, चालू परिस्थिती किती बिकट आहे महाराज, पाहतोय ना आपण. वाईट आहे वाईट. ज्या माय बापांनी जन्म दिला ना, त्या माय बापालाच मुलगा बाप आणि आई म्हणायला तयार नाही. हो, बिकट अवस्था आहे महाराज. म्हणून या चांगल्याच्या संगतीमध्ये या, चांगलं होईल, चांगले विचार येतील. हो, आणि कवळे असलेल्या झाडाला पाणी जर घातलं तर त्याच्यातून कशी फळं मिळतील, मधुर आणि सात्विक फळं मिळतील, बरोबर आहे का. आणि वाळून गेलेल्या आणि वाटलेल्या झाडाला किती पाणी घातलं ते त्याला काय पालवी फुटायची का. म्हणून येऊ द्या माझ्या तरुणांना, हो येऊ द्या. मी तर म्हणत असते, आहात तरुण तवर घ्या परमार्थ करून, काळ पाहतोय वरून, जाताल मरून. लोक तुम्हाला टाकतील पुरून, घ्या ना भजन करून. बऱ्याच जणाला वाटलं काहीतरी दुसरंच आहे काय, की लक्षच तुमचं त्याच्यात. गादी आहे नारदाची, अजिबात नाही. इथं मला दुसरं काय. होय महाराज, हो तरुण आहे
आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे नंतरच कोणी पाहिले इतरना भाग्यवंत नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात करुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हो त्यांनी नटावं कार टोपी घालावी कार ड्रेस घालावं काय हेंद्रेवनी राहावं हो आम्ही काय गरीब बापाची लेकर वाटलो का दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हो राजियाची कांता हा आम्ही लोकांनी ताईटच दिसलं पाहिजे हो काय काय लईच कशी तरी येतात कीर्तनाला बसायची म्हणजे ड्रेस कदाचित तसा शेवटचा फोटो ठेवायची पाळी आली तर काय सांगा महाराज भरवसा नाही पहिला तरी भरवसा होता हो आता आहे का सकाळी घरातून गेला बाबा तर वापस येतो का नाही याची पंचायत आहे. होय तर अवस्था बिकट आहे हो म्हणून मी तर म्हणत असते आमच्या वारकऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे अशी कार टोपी घालावी ना अशी कार कोणी काय मला फेकून आणली की कापलंच पाहिजे होय खरंच महिला